नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अपूर्वा आपल्या कामासाठी निघालेली असते तेव्हा तिला आठवतं आकाश आणि भूमी या दोघांना तिने विचारणा केलेली असते की हा माणूस कोण होता जो तुम्हाला भेटायला आला होता. तेव्हा आकाशने सांगितलेलं की तो माझा मित्र आहे. तेव्हा इथे अपूर्वाला त्यांच्यावरती संशय आलेला असतो की त्यावेळेला भूमी आकाश तिच्याबरोबर खोटं बोललेत. तेव्हा आता त्यांचं बोलणं क्रॉस चेक करण्यासाठी अपूर्वा वॉचमन दादांना भेटते आणि त्यांना म्हणत असते की दादा 1 मिनिट इकडे या. तुम्ही मला सांगा, काल परवा बघा ते दादा इथे आकाशदादाला भेटायला आले होते. तो माणूस आकाशदादांना भेटायला आला होता, तो घरामध्ये आला होता का भेटायला, की बाहेरच भेटून निघून गेला? तेव्हा वॉचमन दादा म्हणतात, नाही मॅडम, ते बाहेरच गेटपाशी उभे राहिले होते आणि तिथूनच ते निघून गेले. मी त्यांना किती वेळा सांगितलं, तुम्ही जर आकाश सरांचे मित्र आहात तर त्यांना जाऊन घरामध्ये भेटा ना, पण ते आतमध्ये जायला नको म्हणाले आणि त्यांनी आकाश सरांना आणि भूमी मॅडमला बाहेरच बोलावून घेतलं होतं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, अच्छा, म्हणजे इथे आकाश माझ्याबरोबर खोटं बोलला. खरं तर दोघेही खोटंच बोलले. तो माणूस त्यांना बाहेरच्या बाहेर भेटून गेला आणि मला सांगताना सांगितलं घरामध्ये भेटायला आले होते आणि आता मी सोडायला त्यांना बाहेर आलो आहे. जेव्हा इथे अपूर्वा वॉचमनजवळ बोलत असते तेव्हा भूमी त्या ठिकाणी असते आणि भूमी अपूर्वावरती लक्ष ठेवून असते की नक्कीही आता वॉचमन दादांना काय बरं विचारण्याचा प्रयत्न करत असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला आठवतं की ज्या वेळेला अपूर्वाने आम्हाला विचारलं होतं की तो माणूस इथे तुम्हाला भेटायला जो आला होता तो कोण होता, तेव्हा इथे अपूर्वाला कळलं वाटतं की आम्ही तिच्याबरोबर खोटं बोललोय ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी येते आणि म्हणते, वॉचमन दादा जरा इकडे या ना, अपूर्वा आली होती ना आता इथे, काय विचारत होती तुम्हाला? तेव्हा इथे वॉचमन दादा म्हणतात की अपूर्वा मॅडम मला विचारत होत्या की काल आकाश सरांना जो माणूस भेटायला आला होता तो घरामध्ये आला होता की बाहेरूनच गेला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की आकाश सरांना ते बाहेरच भेटले आणि मग ते निघून गेले गेटजवळूनच. तेव्हा भूमी म्हणते, बरं बरं ठीक आहे, असं विचारलं का, काही हरकत नाही. तेव्हा भूमी म्हणते की याचा अर्थ अपूर्वाला कळले की काल आम्ही तिच्याबरोबर खोटं बोललो. पण इथे अपूर्वाला ही गोष्ट क्रॉस चेक करावीशी का वाटली असेल, ते आमच्यावरती वॉच ठेवून आहे का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाने एक नंबर दिलेला असतो आणि तो ट्रेस करायला सांगितलेला असतो आणि इथे हवालदारांना एक लोकेशन पाठवलेलं असतं, त्याच्यावरती भेटायला यायला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा त्या ठिकाणी गेलेली असते जिथे रागिणीचं शेवटचं मोबाईल लोकेशन ट्रेस झालेलं असतं आणि तेव्हा तिथे अपूर्वा म्हणते की हवालदार, मी तुम्हाला इथे का बोलावलं माहिती आहे का, कारण मला इथे काही गोष्टी तुमच्याबरोबर डिस्कस करायच्या होत्या आणि त्याच लोकेशनवरती जिथे रागिनी पटवर्धन शेवटच्या क्षणी आल्या होत्या, हे तेच लोकेशन आहे ज्या ठिकाणी त्यांचं लोकेशन ट्रेस करण्यात आले. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, तुम्ही मला सांगाल का नक्की तुम्हाला जेव्हा गायकवाड सरांनी आकाश महाजन यांच्या घराच्या बाहेर लक्ष ठेवायला सांगितलं होतं तेव्हा अशा काही विचित्र घटना तुम्हाला घडलेल्या दिसल्या का, किंवा रागिनी पटवर्धन पोलिसांच्या तावडीतून निसटून गेल्यानंतर पुन्हा त्या महाजन घरी परत आल्या होत्या का, असं काही घडलं होतं? तेव्हा इथे आता हवालदार सर म्हणत असतात की हे बघा मॅडम, मी 4 दिवस त्या ठिकाणी होतो, तिथे मी लक्ष ठेवून होतो, पण तिथे रागिनी पटवर्धन परत काही आल्या नाही, आम्हाला तरी त्या दिसल्या नाही आणि नंतरला त्या परदेशात गेल्यात असा मेल आला होता. मग गायकवाड सरांनी आम्हाला तिथला बंदोबस्त हटवायला सांगितला. तेव्हा अपूर्वा म्हणते, पण त्याच्यानंतरला परत त्या घरी कुणी आलं होतं का, किंवा महाजन घरातील कुणी बाहेर जाऊन परत आलं होतं का, असं काही घडलं होतं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हवालदारांना आठवतं की त्या ठिकाणी दुसऱ्याच दिवशी भूमी आकाश क्षितिजाला घेऊन सकाळ सकाळ वॉकला गेल्या होत्या. ही गोष्ट आता समोर आलेली असते. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की एवढ्या पहाटे क्षितिजाला वॉकला घेऊन, तेव्हा तर ती खूपच लहान असेल. हवालदारांनी सांगितलेलं असतं की तिला धुपट्यामध्ये गुंडळलं होतं, क्षितिजा इतकी लहान होती. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की इतक्या लहान मुलीला घेऊन सकाळ सकाळ कोण वॉकवरती जातं, याचा अर्थ नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे आकाशचं आणि त्याचबरोबर रागिनी पटवर्धनचं, कारण शेवटच्या क्षणी दोघांचे मोबाईल लोकेशन तेच दाखवता आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते की ठीक आहे, माझी पुढची चाल आता खूपच भयंकर असणार आहे.
तर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी बाहेर आल्यानंतर तिचं लक्ष जातं तर 2 माणसं CCTV फुटेज जे आता तिला दिसत नसतं अपूर्वाला, ते दिसण्यासाठी तिने एक प्लॅन केलेला असतो. नवीन CCTV कॅमेरे तिने इन्स्टॉल करायला लावलेले असतात. तेव्हा तिथे भूमी येते आणि म्हणत असते, एक मिनिट दादा, कोण आहात कोण तुम्ही आणि इथे काय करताय? कुणी बोलावले तुम्हाला? तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश लवकर खाली ये. तेव्हा इथे आकाश आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की दादा, इथे तुम्हाला कुणी यायला सांगितले ते सांगा बरं. तुम्हाला इथे आकाशने बोलावले का? आकाश, अरे मला माहिती नाही आहे, तू नवीन CCTV कॅमेरे इन्स्टॉल करायला सांगितलेस. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही भूमी, मी तरी नाही बोलवले. कदाचित मला असं वाटतं बलदेव किंवा अथर्वने बोलावलं असेल. तेव्हा तुम्हाला बलदेवने बोलावले का? तेव्हा इकडे CCTV वाले म्हणतात की नाही, आम्हाला इथे अपूर्वा मॅडम यांनी बोलावलेलं आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, आता हिचं जरा अतिच होतं या. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते की याचा अर्थ आकाश महाजन, तू सुद्धा या ठिकाणी आला होतास आणि त्या वेळेलाच इथे होतास जेव्हा रागिनी पटवर्धनसुद्धा होती. पण ही गोष्ट तू सगळ्यांपासून का लपवून ठेवली आहेस ना, हे मला आता कळायलाच हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा शोधाशोध करत असतानाच तिला इथे जाधवांचा फोन आलेला असतो आणि जाधव हवालदार म्हणत असतात की मॅडम, तुम्ही आकाश महाजन यांचा नंबर ट्रेस करायला सांगितला होता. त्यांचं लोकेशन आता संपूर्ण लोकेशन शोधून काढलेलं आहे. जेव्हा इथे रागिनी पटवर्धन त्या जंगलामध्ये होत्या तेव्हा त्याच ठिकाणी आकाश महाजनचं सुद्धा शेवटचं लोकेशन दाखवत आहेत. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की तेच म्हणायचं आहे मला. आकाश नक्कीच काहीतरी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ह्या जागेचा आणि रागिनी पटवर्धनचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. आता 7 वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे, त्यामुळे पुरावे जरी शोधायला गेलं तरी काही पुरावे सापडतील असं तरी मला वाटत नाही. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की काय झालं असेल नक्की या जागेवरती? रागिनी पटवर्धन आणि आकाश महाजन हे दोघेजणं त्याच वेळेला एका ठिकाणी कसे काय येऊ शकतात? आजूबाजूला शोधायला हवं. आता मला ह्या केसच्या मुळाशी जावं लागेल, त्याशिवाय सगळ्या गोष्टी स्पष्टपणे समोर येणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते की मला आता काहीही करून आकाशच्या विरोधामध्ये ठोस पुरावे शोधून काढावेच लागतील. नक्की 7 वर्षांपूर्वी इथे काय घडलं होतं हे शोधून काढावं लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा शोधाशोध करत असताना तिला बलदेवचा फोन आलेला असतो आणि बलदेव तिला म्हणत असतो की अपूर्वा, तू कुठे आहेस? तेव्हा अपूर्वा म्हणते की बलदेव, हे बघ, जे काही असेल ना ते पटापट बोल, मी जरा कामात आहे. तेव्हा बलदेव म्हणत असतो की अपूर्वा, लवकरात लवकर घरी ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, घरी येऊ, ते सुद्धा या वेळेला? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्जंटली अपूर्वाला घरी बोलावलेलं असतं, कारण इथे अपूर्वा महत्त्वाचं काम करत असते. तिला इथे आकाशच्या विरोधामध्ये महत्त्वाचा क्ल्यू सापडलेला असतो आणि ते म्हणजे आकाशचं लोकेशनसुद्धा तेच लोकेशन दाखवत आहेत ज्या ठिकाणी रागिनी पटवर्धनचं लोकेशन दाखवलं जात होतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तिला आठवतंसुद्धा की मला तर इथे जी चिठ्ठी लिहून दिली होती त्या चिठ्ठीमध्ये सुद्धा हेच मेन्शन केलं होतं की 7 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं त्याच्याशी आकाश महाजन याचा संबंध आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता बरोबर टाकीच्या जवळ अपूर्वा गेलेलीच असते आणि टाकीच्या जवळ अपूर्वा गेल्यानंतर इथे आता बलदेवचा तिला फोन आलेला असतो आणि मग काय, तिला सगळं काही काम सोडून आता घरी यावं लागतं, कारण बलदेवने अर्जंटली तिला बोलावलेलं असतं, त्यामुळे तिला जावं लागतं. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, भूमी खूपच चिडलेली असते, कारण भूमीला माहिती असतं की ही अपूर्वा काही शांत बसत नाही आहे. आमच्या विरोधात तिची काही ना काहीतरी कट कारस्थानं चालूच आहेत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी तू प्लीज शांत हो, अगं अपूर्वा येते ना. बलदेवसुद्धा तेच म्हणत असतो की भूमी तू शांत हो, अपूर्वा येते, तू बोल तिच्याबरोबर. तेव्हा इथे अपूर्वा आता घाईघाईने घरी येते आणि म्हणत असते की बलदेव, काय झालं? मला का बोलावले? काय झालं सांग ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, काही नाही झालेलं, काही नाही आहे, पण लवकरच होऊ शकतं आणि तेव्हाच तुला इथे लगेचच्या लगेच बोलावून घेतलेलं आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, का नक्की झाले तरी काय? अपूर्वा अशी विचारत असते. तेव्हा भूमी म्हणत असते की अपूर्वा, हा फोटो बघ, हा ना आपल्या डायनिंग टेबलचा फोटो आहे जो आपण चेंज करून घेतलेला आहे. तर इथे जुनं डायनिंग टेबल काढायचं होतं आणि नवीन इथे ठेवायचं होतं. तेव्हा नवीन डायनिंग टेबल घेत असताना सगळे आम्ही एकत्र बसलो होतो आणि मग इथे प्रत्येकजण आपली आवडनिवड सांगत होतं आणि प्रत्येक जणाच्या आवडीनिवडीनुसारच इथे फायनली आम्ही हा डायनिंग टेबल चूज केला.
पण ते सुद्धा सगळ्यांना विचारून सगळ्यांना सांगून, म्हणजे ती या घराची रीत आहे. तेव्हा इथे आता पौर्णिमा लपून छपून त्यांचं सगळं बोलणं ऐकत असते. प्रेक्षकांनो, ह्या पौर्णिमावरती तर मला खास संशय आहे की सगळ्याच्या मुळाशी ही तर नाही आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, म्हणजे तुम्ही मला हे सगळं का सांगताय? तेव्हा भूमी म्हणते, कारण या घरातले रीतिरिवाज तुलाही कळावे म्हणून. ही सवय आहे अपूर्वा, ही सवय आहे आम्हाला सगळ्यांना प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगून करायची. हां, पर्सनल गोष्ट नका सांगू, पण घरामध्ये जे काही चाललं आहे ते एकमेकांना कळलंच पाहिजे. तू कुणालाही न विचारता म्हणजे इथे CCTV कॅमेरे नवीन इन्स्टॉल करायला सांगितलेस, बरोबर ना? कुणाला विचारलं होतंस तू? हे बघ अपूर्वा, तुझा हेतू चांगला आहे, तुझा हेतू वाईट नाहीच आहे. तू इथे नवीन CCTV कॅमेरे इन्स्टॉल करायला सांगितलेस, ही चांगली गोष्ट आहे, मी नाही म्हणत नाही आहे. पण तू कुणाला विचारलं होतंस? एका तरी व्यक्तीला घरामध्ये माहिती आहे ती लोकं कोण आहेत, कोण येऊन इथे कॅमेरे इन्स्टॉल करत आहेत? मला काहीच माहिती नव्हतं. घरामध्ये कुणालाच काही माहिती नाही. जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी तुझं नाव सांगितलं. मग ही गोष्ट तू कुणाला तरी सांगायला हवी होतीस ना, की बाबा मी इथे नवीन CCTV कॅमेरे इन्स्टॉल करायला सांगितले, ते लोकं येतील. असं तू कुणालाही सांगितलं नाहीस का? तेव्हा अपूर्वा म्हणते, हे बघा, मी कुणालाही न विचारता इथे नवीन CCTV कॅमेरे इन्स्टॉल केले. मला वाटलं की घराच्या सिक्युरिटीचा आपण विचार केला पाहिजे. तेव्हा भूमी म्हणते, हो केला पाहिजेच ना, पण इथे घरच्या लोकांना विश्वासात घेऊन घरची कामं करायची. पोलिसी खात्यामध्ये जसं सगळीकडे हुकूम देत असते तसं ही गोष्ट नाही करायची. पोलिसी खातं इथे चालवायचं नाही. यापुढे तू लक्षात ठेव. मला एवढंच सांगायचं आहे की कुठलीही गोष्ट करत असताना सगळ्यांना विचारून विश्वासात घेऊन केली पाहिजे. आणि हेच आपल्या घरातले नियम आहेत, जे आम्हीही पाळतो आणि तूही पाळावेस असं आम्हाला वाटतं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की या घरामध्ये सगळी आपलीच माणसं आहेत. कुणी गुन्हेगार तर नाही आहे ना? आहे का कुणी गुन्हेगार? म्हणून तो काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करेल असं वाटते मला. आपलीच माणसं आहेत, ती का बरं काही वाईट बोलतील किंवा वाईट करतील? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, जाऊ द्या आता सगळं. हे बघ अपूर्वा, भूमीला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट जी आपण घरासाठी करत असतो ती आपण एकमेकांना सांगून केली पाहिजे. बाकी तिचं काही म्हणणं नाही आहे, ठीक आहे? यापुढे विचारून करशील. तेव्हा इथे अपूर्वा आता रागानेच आपल्या रूममध्ये जाते. त्यानंतर इथे भूमी रागानेच आपल्या रूममध्ये जाते. सगळे आपल्या रागाने रूममध्ये निघून जातात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी, अगं हे काय चाललं आहे तुझं? ये बरं इथे शांतपणे बस बरं. तुला पाणी देऊ का प्यायला? आणि तू इतकी ओव्हर रिॲक्ट का करत होतीस? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, मी ओव्हर रिॲक्ट करत होते की ती अपूर्वा करत होती? अरे ती मनाला येतं तसं वागत असते. अरे कशी आगाऊपणा करते तू बघितलंस का? घरात आल्यापासून बघते, अरे तू खूप विचित्र वागते रे. मानसीबरोबर विचारपूस करत होती, अथर्वला इथे भडकवत होती. त्याचबरोबर दादाचं तर ती असा ब्रेनवॉश करते की दादा कसा वागायला लागला आहे तू बघितलंस ना. आणि आता तर काय, इथे CCTV कॅमेरे इन्स्टॉल केलेत. तुला कळते का याचा अर्थ ती काय करण्याचा प्रयत्न करते? आपल्यावरती वॉच ठेवण्याचा प्रयत्न करते ती आकाश. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा आपल्या रूममध्ये आलेली असते. ती सुद्धा भयंकर चिडलेली असते. तेव्हा बलदेव म्हणत असतो, अपूर्वा प्लीज तू शांत हो. तेव्हा अपूर्वा म्हणते, कशी शांत हो मी बलदेव? सांग ना, काय चुकीचं केलं होतं मी? आपल्या घराच्या सिक्युरिटीसाठी जर मी नवीन कॅमेरे इन्स्टॉल केले तर त्याच्यामध्ये काय झालं? तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, अगं तुझा हेतू चुकीचा नाहीच आहे. भूमीसुद्धा काय म्हणाली 2 वेळा की तुझा हेतू बरोबरच आहे, पण तुझी पद्धत चुकीची आहे, कारण तू कुणाला सांगितलं नाहीस. आणि या घराचे नियम आहेत आणि भूमी थोडं घराच्या नियमांना घेऊन आहे, थोडी म्हणजे स्ट्रिक आहे ती, तर आपण तिचासुद्धा रिस्पेक्ट केला पाहिजे. तेव्हा इथे बलदेव आता अपूर्वाला समजवत असतो. तर इथे आकाश भूमीला शांत करत असतो. भूमी म्हणते, काही मी आगाऊपणा केलेला नाही आहे, काही मी ओव्हर रिॲक्ट केलेला नाही आहे आकाश. ह्याची गरज होती, तिला कुणीतरी समजावून सांगायलाच हवं होतं. प्रत्येक गोष्ट मनमानी नाही करून देणार मी तिला. प्रत्येक गोष्ट मनाला येईल तशी करत असते. तुला माहिती आहे, सकाळी आपल्याला इथे मेघ भेटायला आला होता ना, त्याचीसुद्धा चौकशी करत होती ती आपल्या वॉचमन दादाजवळ. त्यांच्याशी चौकशी करायचं काय कारण? आणि आता तर काय, आपल्यावरती लक्ष ठेवता यावं म्हणून तिने CCTV कॅमेरा आता पुन्हा इन्स्टॉल करून घेतलेत. तुला कळतंय का याचा अर्थ काय? म्हणजे आपण घरात तर घाबरून राहतोच, बाहेरसुद्धा घाबरून राहतो. आता आपल्या घराच्या आजूबाजूलासुद्धा आपण घाबरूनच राहायचं. तेव्हा प्रेक्षकांनो,
भूमी म्हणत असते, मला अपूर्वाचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे आकाश. आपल्या घराचे नियम तिला समजावणं गरजेचंच होतं. मनाला येतं तसं वागत जाते आल्यापासून आणि मला हे आवडलेलं नाही आहे. सतत प्रश्न, सतत चौकशी. काय तिला करायची गरज आहे? तिचं पोलीस खातं तिने पोलीस स्टेशनमध्येच ठेवायचं ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो, हे बघ अपूर्वा, तू चुकली आहेस हे तरी तुला मान्य आहे ना, की बाबा तू न सांगता हे काम केलंस हे तरी तुला एवढं तरी कळतंय ना. तेव्हा अपूर्वा म्हणते, हो ठीक आहे ना, मी चुकली, मी मान्य करते, पण काय मी एवढं चुकीचं केलं होतं बलदेव, सांग बरं. इथे नवीन कॅमेरे इन्स्टॉल करायला सांगितले. या घरासाठी मला जास्त काही करता येत नाही ऑफिसच्यामुळे, पण मी माझ्याने जे शक्य होतं ज्याबद्दल मला काहीतरी कळतं ते मी जर करण्याचा प्रयत्न केला तर मी काही चुकीचं केलं आहे असं वाटतंय का तुला, खरं सांग. तेव्हा इथे तुला नाही का वाटत, बाहेर जर भूमीला मला समजवायचंच होतं तर तिने मला एकट्याच समजवलं असतं तरी चाललं असतं. सगळ्यांना तिथे गोळा करून माझा इन्सल्ट करायची काय गरज होती. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, हे बघ, आता आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती असतात म्हणून तिने सगळ्यांसमोर विचारलं, त्यासाठी तिने तुझा इन्सल्ट नाही केलं आहे गं. तेव्हा अपूर्वा म्हणते, बलदेव अरे तू खूप साधा आहेस, तुला नाही कळत रे. हे बघ, मी एखादी गोष्ट जर मनापासून केली तर त्याच्यामध्ये चुकीचं असं का वाटतंय तुला? खरंच मी चुकीचं काहीतरी केलं आहे का? बलदेव म्हणतो, नाही, तू इतकंही काही चुकीचं नाही केलं आहेस. भूमीने जरा जास्तच इश्यू केला असं इकडे आता बलदेव म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, की मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही आहे आकाश. अरे प्रत्येक वेळेला आपण शांत का राहायचं? म्हणजे घरामध्ये काही गोष्टी घडतात, आपण गप्पपणे बघत राहायचं. तिला जर घाबरून सतत गप्प बसलो तर ती हवी तेवढी मनमानी करेल आणि मी माझ्या घरामध्ये जास्तीची मनमानी खपवून घेणार नाही. आपण सगळेजण आपलं घर म्हणून राहतो ना, तसं तिने सुद्धा राहायचं. आणि हे बघ, काही गरज नाही आहे तिला घाबरून गप्प बसायची. आपण काही इथे सराईत गुन्हेगार नाही आहोत, कळलं ना. आणि जरी इथे आत्यांची केस तिच्याकडे असेल म्हणून मी तिच्या प्रत्येक गोष्टीला घाबरून गप्प बसेन असा त्याचा अर्थ होत नाही. तुला कळते का आकाश, तिने आता नवीन कॅमेरे इन्स्टॉल केलेत म्हणजे किती मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आपल्याला तो ब्लॅकमेल करणारा माणूस जर घराच्या आजूबाजूला फिरत राहिला ना तरीसुद्धा खूप मोठा इश्यू होऊ शकतो. हे आता कळत नाही आहे तुला आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं मला कळत नाही असं वाटते का तुला? मला सगळं काही कळते गं, ती मुद्दामून करते. पण आपण काय करू शकतो? तीसुद्धा आपल्या घरातला आता एक भाग झाले आणि आपण जर तिला प्रत्येक गोष्टीवरून बोलत गेलो तर इथे बलदेवलासुद्धा ते चुकीचं वाटत राहील. तेव्हा अपूर्वा इथे सगळं मुद्दामून करते असं आता भूमीला माहिती असतं. भूमी म्हणते, तसंही त्याला ते चुकीचं वाटतच असतं. तुला माहिती आहे ना, काल बड्डेच्या वेळीसुद्धा त्याने तेच केलं. अरे आपला काही मानच नाही ठेवला त्यांनी, सरळ तिला घेऊन बाहेर निघून गेला. मग जर असं असेल तर मग प्रत्येकाने प्रत्येकाचा जर विचार केला तर मी माझ्या घराचा विचार नक्कीच करेन असं आता भूमी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा म्हणत असते, की बलदेव मला खरं खरं सांग, मी या घरामध्ये आलेली कुणाला आवडलेलं नाही आहे का रे? म्हणजे सगळे तर चांगले वागतात पण मग प्रत्येक वेळेला मला कॉर्नर का करतात? प्रत्येक वेळेला मी काहीही केलं तरी ते चुकीचं का वाटतं? आता मी इथे माझ्या कामावरती होते, सिरियसली मी माझं काम करत असताना सगळं काही सोडून मला यावं लागलं का? मी घरीच येणार होते ना, की कुठे पळून जाणार होते? इतकं अर्जंटली मला ऑन ड्युटी बोलवायची काय गरज होती? मी नंतर आले नसते का? संध्याकाळी आल्यानंतर मला शांतपणे जरी ही गोष्ट समजावून सांगितली असती तर मी समजून गेले नसते का? सगळ्यांच्या समोर इतका मोठा इश्यू करायची खरंच गरज होती असं वाटतंय तुला, की मी कुठेतरी चुकीची आहे? तेव्हा इथे बलदेव म्हणतो, नाही अपूर्वा नाही, अगं तुझं नाही चुकलं, मी सांगतोय ना. तू जे काही केलंस ते घराच्या सुरक्षिततेचा विचार करून केलं, चांगल्यासाठी केलेस, आम्हाला कळतंय ना, कोण नाही म्हणतंय. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते, मग भूमी चुकीची नाही वागली का? तेव्हा बलदेव म्हणतो, बरोबर बोलतेस तू, भूमी आज जरा चुकीची वागली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अपूर्वा मनातल्या मनात म्हणत असते, की बघितलंच बलदेव, अरे आज मी फक्त CCTV कॅमेरे इन्स्टॉल करायला सांगितलेत तर हे लोक इतके घाबरलेत. जेव्हा मी माझी पुढची चाल खेळेन ना त्यांची बरोबर वाट लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आता CCTV कॅमेरे इन्स्टॉल केलेत म्हणजे इथे कोण येते कोण जात आहे हे अपूर्वाला कळणार. आपल्यावरती वॉच ठेवण्यासाठी तिने हे सगळं केले. त्यानंतर इथे आता आकाश मेघजवळ बोलण्यासाठी जात असतो तेव्हा एक माणूस सतत आकाशला फॉलो करत असतो. तेव्हा आकाश म्हणतो, अगं भूमी मला कळत नाही आहे, आज मी बाहेर गेलो होतो तर एक माणूस सतत मला फॉलो करत होता, मग मी मेघला भेटायला कसं जाणार होतो? हे सगळं कोण घडून आणते मला कळत नाही आहे. भूमी म्हणते, आकाश आपण एक काम करूया, त्या माणसाला आता आपण फॉलो करूया, त्याला पकडूया आपण रंगे हात. नक्की तो कुणाला भेटायला गेला होता हे आपल्याला कळेल.
जेव्हा आकाश भूमी त्या माणसाला फॉलो करतात तेव्हा तो माणूस अपूर्वाला भेटायला गेलेला असतो आणि अपूर्वा त्याला पैसे देते आणि म्हणत असते की गुड जॉब. तर इथे अपूर्वाने मुद्दामून तो माणूस आकाशच्या पाठीमागे त्याच्या पाठीमागे लावलेला असतो, जेणेकरून आकाश कुठे जातोय कुठे नाही त्याला घाबरवण्यासाठी अपूर्वाने हे काम केलेलं असतं.